झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र कमी आहे, राज्यामध्ये आवर्षण प्रवण भागही मोठा आहे, तसेच प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे प्रकल्पांना खर्च जादा येतो। अनेक जिल्ह्यात पाणी प्रश्नावर लोकांच्या भावना तीव्र आहेत। प्रकल्पातील पाणी वापर शेतीबरोबरच वाढत्या नागरी वस्तीसाठी तसेच औद्योगिक प्रकल्पासाठी करणे आवश्यक असते। राज्याच्या अंदाजपत्रकातून अपुऱ्या तरतुदीमुळे प्रकल्प बांधकामास पुरेशी तरतूद करण्यास मर्यादा येतात। अनेक प्रकल्पांचे काम 20 वर्षापासून सुरू असल्यामुळे साहजिकच प्रकल्पांची किंमत वाढत राहते। राज्यात अनेक जिल्ह्यात भौगोलिक अनुकूलता नसल्याने पाणी देण्यासाठी उपसा सिंचनाच्या योजनांसाठी आग्रही मागणी असल्याने अशा खर्चिक योजनांना दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या असून माझ्याकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी येण्यापूर्वी याच्यातील काही मान्यता देण्यात आलेल्या आहेत व पुरेशी तरतूद नसल्याने अनेक योजना अपूर्ण राहिल्या आहेत। दिवसेंदिवस त्याचा खर्च वाढत आहे। परिणामी प्रकल्प खर्चामध्येही लक्षणीय वाढ होत आहे। अशा वाढत्या खर्चाचे वस्तुनिष्ठ प्रस्ताव तयार करून मंत्री महोदयांसमोर मांडण्याची जबाबदारी तांत्रिक अधिकाऱ्यांवर असून पूर्ण विचारांतीच वाढत्या खर्चाच्या प्रस्तावाची शिफारस मंत्र्यांकडे होते व त्यास मान्यता दिली जाते। असे सर्व निर्णय तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अभ्यासातून तयार केलेल्या प्रस्तावावरच घेतले जातात। यापूर्वी काही प्रकल्पांच्या वाढत्या खर्चाबाबत तक्रारी आल्यानंतर तांत्रिक अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून अहवाल घेण्यात आला व त्यामधील त्रुटीबद्दल देखील कारवाई करण्यात आली। राज्यातील अपुऱ्या प्रकल्पांना मान्यता कोणत्या वर्षी दिली, त्या प्रकल्पावर प्रत्यक्ष प्रतिवर्षी किती तरतूद केली गेली, तसेच भूसंपादनासाठी किती खर्च झाला, या सर्व बाबींची श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर ठेवण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे। महिनोमहिनी फाईल्स व प्रस्ताव मंत्री कार्यालयात ठेवणे हे मला कधीच मान्य नाही। आलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक असते व तशी माझी कामाची पद्धत आहे। त्यामुळे जलद निर्णयाबद्दल टीकेशी मी सहमत नाही। या प्रकरणाची पूर्ण पाहणी, विलंबाची व अधिक खर्चाची कारणमीमांसा करता यावी म्हणून मी उपमुख्यमंत्रीपद व मंत्रिपदावरून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कळवलेले आहे व माझ्या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी संमती मिळालेली म्हणून मी पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।